नमस्कार मित्रांनो, मी राजेश माने यूट्यूबच्या बातमी.इन या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात रोज नवीन काही ना काही अपडेट येत होते। आपल्याला 2 दिवसापूर्वीच कळालं होतं की 1 तारखेला म्हणजे उद्या प्रभाग रचना जी आहे, प्रभाग रचनेचा जो प्रारूप आराखडा जो आहे हा प्रसिद्ध केला जाणार आहे। त्या आदेशाबरोबरच महापालिकेने प्रत्येक प्रभागातली लोकसंख्या जी आहे ही लोकसंख्या जाहीर केलेली होती। त्याचप्रमाणे SC ST ची संख्या सुद्धा त्या प्रभागांमधली जाहीर केलेली होती। आज महापालिकेने प्रभाग क्रमांक आणि त्या प्रभागाचं नाव हे जाहीर केलेलं आहे। त्यामुळे आता रोज निवडणुकीसंदर्भात काही ना काही नवीन अपडेट आपल्यापर्यंत आम्ही घेऊन येत आहोत। आता आपल्याला प्रभाग रचना म्हणजे त्या प्रभाग क्रमांकानुसार प्रभागाला जे नाव देण्यात आले ते नाव, त्याचप्रमाणे त्या भागातील एकूण लोकसंख्या, त्याचंच एकूण SC ST ची लोकसंख्या किती असणार आहे हे आता आपण आमच्या चॅनलवर बघणार आहोत। पुणे महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी जे आहेत 58 प्रभाग जे आहेत हे निश्चित करण्यात आलेले आहेत। त्यापैकी 57 प्रभाग जे आहेत हे 3 सदस्याचे प्रभाग असतील आणि 1 प्रभाग जो आहे हा 2 सदस्यांचा प्रभाग राहणार आहे। 2011 ची जी जनगणना आहे त्या जनगणनेनुसार लोकसंख्या जी आहे ही फायनल करण्यात आलेली आहे। त्यावेळेस 35,56,824 लोकसंख्या जी आहे ही गृहीत धरून सरासरी 41,119 लोकसंख्येचा 1 प्रभाग हा असावा असा त्यावेळेस अंदाज घेतलेला आहे, त्याची सरासरी काढलेली। त्यामध्ये जास्तीत जास्त लोकसंख्या असलेला जो प्रभाग आहे तो 45,231 एवढी लोकसंख्या असलेला आहे। तर कमीत कमी लोकसंख्या असलेला जो प्रभाग आहे तो 37,007 इतकी लोकसंख्या असलेला हा सर्वात छोटा प्रभाग असणार आहे। महापालिकेचे एकूण 173 नगरसेवक या निवडणुकीमध्ये निवडून येणार आहेत। त्यापैकी 74 जागा ज्या आहेत या महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। यामध्ये एकूण 23 अनुसूचित जाती करता आणि 2 अनुसूचित जमाती करता जागा ज्या आहेत ह्या राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत। तर अनुसूचित जातींमधील आरक्षणापैकी 50% म्हणजे 12 जागा या महिलांसाठी आणि अनुसूचित जमातीची 1 जागा ही महिलांसाठी राखीव ठेवण्यात आलेली आहे। आता ह्या प्रभाग रचनेमध्ये आपण ज्यावेळेस पाहिलेलं आहे की प्रभागाचे नावं आलेले आहेत आणि त्याची आकडेवारी जी आहे ते आलेले आहेत, एकूण SC ST ची लोकसंख्या आलेली आहे। ज्या पद्धतीने आपल्याला सांगण्यात आलेलं होतं, प्रभाग क्रमांक 9 हा सर्वात मोठा प्रभाग या ठिकाणी आपल्याला दिसून आलेला आहे। त्याच्यामध्ये 71,390 मतदार या प्रभाग क्रमांक 9 मध्ये आहेत आणि तो सर्वात मोठा जो प्रभाग आहे हा ठरलेला आहे। तर सर्वात छोटा जो प्रभाग आहे प्रभाग क्रमांक 13 बानेर सूस माळुंगे, हा जो प्रभाग क्रमांक 13 जो आहे तो सर्वात लहान आहे। त्या प्रभागामध्ये 37,589 हे लोकसंख्या जी आहे त्या प्रभागामधली आहे। आता आपण बघूयात कोणत्या कोणत्या प्रभागाला काय नाव आहे, तिथील लोकसंख्या आणि SC ST ची काय परिस्थिती आहे। प्रभाग क्रमांक 1 हा धानोरी आणि विश्रांतवाडी हा जो भाग आहे हा प्रभाग क्रमांक 1 मध्ये आलेला आहे आणि तेथील लोकसंख्या जी आहे ही 54,488 55,488 त्यातली लोकसंख्या आहे। तिथं SC चे 10,927 तर ST चे 1,752 लोक राहतात। प्रभाग क्रमांक 2 जो टिंगरे नगर संजय पार्क हा एरिया जो आहे तेथील एकूण लोकसंख्या जी आहे 56,969 तर ST ची लोकसंख्या जी आहे 7,269 आहे। ST ची लोकसंख्या 872 आहे। पुन्हा एकदा सांगतो, प्रभाग क्रमांक 2 टिंगरे नगर संजय पार्क एकूण लोकसंख्या 56,969 त्यापैकी SC ची लोकसंख्या 7,269 आणि ST ची लोकसंख्या 872। प्रभाग क्रमांक 3 या प्रभाग क्रमांक 3 जो आहे हा लोहगाव विमाननगरचा जो भाग आहे तो या ठिकाणी आपल्याला आहे। त्यात एकूण लोकसंख्या त्यांची जी आहे 61,836 लोकसंख्या आहे। तर SC ची लोकसंख्या 8,592 आणि ST ची लोकसंख्या 727 या ठिकाणी आहे।
प्रभाग क्रमांक 4 वाघोली इकॉन आय टी पार्क इऑन आय टी पार्क जो आहे, प्रभाग क्रमांक 4 वाघोली इऑन आय टी पार्क, एकूण लोकसंख्या जी आहे 58,912, एससी ची लोकसंख्या आहे 8,564 आणि एसटी ची लोकसंख्या आहे 726. प्रभाग क्रमांक 5 खराडी चंदननगर, एकूण लोकसंख्या जी आहे 67,387, एससी ची लोकसंख्या आहे 7,315 आणि एसटी ची लोकसंख्या आहे 593. प्रभाग क्रमांक 6 वडगाव शेरी, हा जो भाग आहे ह्या भागात एकूण लोकसंख्या जी आहे 60,110, एससी ची लोकसंख्या आहे 6,588 तर एसटी ची लोकसंख्या आहे 684. प्रभाग क्रमांक 7 कल्याणी नगर नागपूरचा, प्रभाग क्रमांक 7 ची एकूण लोकसंख्या 67,739, तिथं एससी ची लोकसंख्या 14,154 आणि एसटी ची लोकसंख्या जी आहे ही 633 आहे. प्रभाग क्रमांक 8 कळस आणि फुले नगर, एकूण लोकसंख्या जी आहे 62,273, एससी ची 15,537, 587 आणि एसटी ची 1,123. प्रभाग क्रमांक 9 येरोडा भागातील एकूण लोकसंख्या जी आहे 71,390 आहे, एससी ची लोकसंख्या तिथं 16,139 आणि एसटी ची लोकसंख्या 601. प्रभाग क्रमांक 10 शिवाजीनगर गावठाण आणि संगमवाडी, शिवाजीनगर गावठाण संगमवाडीमध्ये एकूण लोकसंख्या जी आहे 62,481 आहे, एससी ची लोकसंख्या तिथं 11,537 आहे आणि एसटी ची लोकसंख्या जी आहे ही 1,270 ही लोकसंख्या प्रभाग क्रमांक 10 ची आहे. आता प्रभाग क्रमांक 11 जो आहे बोपोडी पुणे विद्यापीठ, हा जो प्रभाग क्रमांक 11 आहे हा येथील एकूण लोकसंख्या जी आहे 57,861 हा इथं लोकसंख्या आहे आणि एससी ची जी लोकसंख्या आहे 12,993, एसटी चे 812 लोक या प्रभागामध्ये आहेत. प्रभाग क्रमांक 12 जे आपण औंध बालेवाडी जोचा जो भाग आहे येथील एकूण लोकसंख्या जी आहे 62,050 ही लोकसंख्या आहे, एससी ची 8,739, एसटी ची 1,042. प्रभाग क्रमांक 13 बानेर सुस माळुंगे, हा जो भाग आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या जी आहे 37,589, एससी ची लोकसंख्या आहे 4,147, एसटी ची लोकसंख्या आहे 650. प्रभाग क्रमांक 14 पाषाण बावदान बुद्रुक, हा जो भाग आहे तेथील एकूण लोकसंख्या जी आहे ही 58,515, एससी ची लोकसंख्या जी आहे 7,801 आणि एसटी ची लोकसंख्या जी आहे 1,669. प्रभाग क्रमांक 15 पंचवटी गोखले नगर, हा जो भाग आहे त्यामध्ये एकूण लोकसंख्या जी आहे ही 67,821, एससी ची लोकसंख्या 8,632, एसटी ची लोकसंख्या 737. प्रभाग क्रमांक 18 फर्ग्युसन कॉलेज एरंडोना, एकूण लोकसंख्या आहे 67,103, एससी ची लोकसंख्या आहे 2,243, एसटी ची लोकसंख्या आहे 378. प्रभाग क्रमांक 17 शनिवारपेठ राजेंद्रनगर, हा जो भाग आहे या भागातील लोकसंख्या जी आहे ही 67,951 आहे, एससी ची लोकसंख्या 4,359 आणि एसटी ची लोकसंख्या जी आहे ती 464 आहे. प्रभाग क्रमांक 18 शनिवारवाडा कसबापेठ, या प्रभागाची जी लोकसंख्या आहे 67,701 आहे, एससी ची लोकसंख्या 3,242, एसटी ची लोकसंख्या 437. प्रभाग क्रमांक 19 रास्तापेठ केएम हॉस्पिटल, तो जो भाग आहे तेथील एकूण लोकसंख्या आहे 58,994, एससी ची लोकसंख्या आहे 8,785, एसटी ची लोकसंख्या आहे 552. प्रभाग क्रमांक 20 पुणा स्टेशन ताडेवाला रोड, येथील एकूण लोकसंख्या जी आहे 67,129, एससी ची लोकसंख्या 19,562, एसटी ची लोकसंख्या आहे 1,083. प्रभाग क्रमांक 21 मुंडवा घोरपडी,
याच्यामध्ये एकूण लोकसंख्या जी आहे 67,574, एस सीची लोकसंख्या 11,761, एस टीची लोकसंख्या 756 जी आहे ही या भागातली आहे. प्रभाग क्रमांक 22 मांजरी शेवाळवाडी या भागातील एकूण लोकसंख्या जी आहे 61,878, एस सीची लोकसंख्या 11,494, एस टीची लोकसंख्या 1,182. प्रभाग क्रमांक 23 साडेसतरा नळी आणि आकाशवाणी येथील एकूण लोकसंख्या 55,659, एस सीची लोकसंख्या आहे 6,395, एस टीची लोकसंख्या आहे 726. प्रभाग क्रमांक 24 मगरपट्टा साधना विद्यालय एकूण लोकसंख्या 56,446, एस सीची लोकसंख्या या भागात आहे 4,952, एस टीची लोकसंख्या 640. प्रभाग क्रमांक 25 हडपसर गावठाण आणि सातववाडी हा जो भाग आहे या भागातील एकूण लोकसंख्या जी आहे 55,782 आणि एस सीची लोकसंख्या 7,249, एस टीची लोकसंख्या आहे 572. प्रभाग क्रमांक 26 भीमनगर रामटेकडी एकूण लोकसंख्या जी आहे 67,721, एस सीची लोकसंख्या आहे 15,682, एस टी आहे 708. प्रभाग क्रमांक 29 कासेवाडी हरकानगर एकूण लोकसंख्या 67,501, एस सीची लोकसंख्या 16,049 आणि एस टीची लोकसंख्या 205. प्रभाग क्रमांक 28 महात्मा फुले नगर टिंगरे मार्केट एकूण लोकसंख्या 57,463, एस सीची लोकसंख्या 7,137, एस टीची लोकसंख्या 271. प्रभाग क्रमांक 29 खडकमाळाळे महात्मा फुले मंडई खडकमाळाळे महात्मा फुले मंडई जो आहे हा भाग आहे याच्यामध्ये 29 नंबरमध्ये आहे. एकूण लोकसंख्या 67,592, एस सीची जी लोकसंख्या आहे 5,008, एस टीची जी आहे 359. प्रभाग क्रमांक 30 जय भवानी नगर केळेवाडी यात एकूण लोकसंख्या जी आहे 60,237, एस सीची लोकसंख्या आहे 3,893, एस टीची लोकसंख्या आहे 486. प्रभाग क्रमांक 31 कोथरूड गावठाण शिवतीर्थ नगर एकूण लोकसंख्या 61,155, एस सीची लोकसंख्या 2,494, एस टीची 515. प्रभाग क्रमांक 32 भुसारी कॉलनी सुतारदारा भुसार कॉलनी आणि सुतारदाराचा भाग जो आहे ते एकूण लोकसंख्या 67,127, एस सीची लोकसंख्या 6,582, एस टीची लोकसंख्या आहे 471. प्रभाग क्रमांक 33 बावदान खुर्द आणि महात्मा सोसायटी येथील एकूण लोकसंख्या आहे 66,216, एस सीची लोकसंख्या आहे 2,737, एस टीची लोकसंख्या आहे 450. प्रभाग क्रमांक 24 वारजे कोंडवे धावडे एकूण लोकसंख्या 64,919, एस सीची लोकसंख्या जी आहे 5,962 आणि एस टीची लोकसंख्या 1,261 आहे. प्रभाग क्रमांक 35 रामनगर उत्तमनगर शिवने एकूण लोकसंख्या आहे 67,422, एस सीची लोकसंख्या आहे 9,022, एस टीची लोकसंख्या आहे 1,473. प्रभाग क्रमांक 26 कर्वेनगर एकूण लोकसंख्या 67,261, एस सीची लोकसंख्या 4,492 आणि एस टीची लोकसंख्या आहे 828. प्रभाग क्रमांक 37 जनता वसाहत दत्तवाडी एकूण लोकसंख्या 67,332, एस सीची लोकसंख्या 14,000 आणि एस टीची लोकसंख्या आहे 824. प्रभाग क्रमांक 37 शिवदर्शन पद्मावती एकूण लोकसंख्या 66,561, एस सीची लोकसंख्या 13,252, एस टीची लोकसंख्या 739. प्रभाग क्रमांक 39 मार्केट यार्ड मर्शीनगर एकूण लोकसंख्या 59,580, एस सीची लोकसंख्या 10,834, एस टीची लोकसंख्या जी आहे ही 437, एस सीची लोकसंख्या 10,834, एस टी 437.
प्रभाग क्रमांक 40 गंगाधाम सॅलिसबरी पार्क, एकूण लोकसंख्या 59,882, SCची लोकसंख्या 8,046, STची लोकसंख्या 650. प्रभाग क्रमांक 41 कोंढवा खुर्द आणि मिठानगर, एकूण लोकसंख्या 55,825, SCची लोकसंख्या 4,758 आणि STची लोकसंख्या आहे 320. प्रभाग क्रमांक 42 सय्यदनगर आणि लुल्लानगर, एकूण लोकसंख्या आहे 54,026, SCची लोकसंख्या आहे 60,096, STची लोकसंख्या आहे 365. प्रभाग क्रमांक 43 वानवडी कौसरबाग या भागातील एकूण लोकसंख्या जी आहे ही 59,414, SCची लोकसंख्या आहे 5,383, STची लोकसंख्या आहे 543. प्रभाग क्रमांक 44 काळेपडळ आणि ससानी नगर ह्या भागातील लोकसंख्या आहे 55,287, SCची लोकसंख्या आहे 6,480, STची लोकसंख्या आहे 623. प्रभाग क्रमांक 45 फुरसुंगी, एकूण लोकसंख्या जी आहे ही 55,957 आहे, SCची लोकसंख्या आहे 6,750, STची लोकसंख्या जी आहे ती आहे 649. प्रभाग क्रमांक 46 महम्मदवाडी उरळी देवाची, एकूण लोकसंख्या जी आहे ही 56,047, SCची लोकसंख्या 8,262 आणि STची लोकसंख्या जी आहे ही आहे 788. प्रभाग क्रमांक 47 कोंढवा खुर्द येवलेवाडी, एकूण लोकसंख्या जी आहे 55,762 आहे, SCची लोकसंख्या 6,969, STची लोकसंख्या जी आहे 741 आहे. प्रभाग क्रमांक 48 जो आहे अप्पर सुपर इंदिरानगर, एकूण लोकसंख्या 56,884, SCची लोकसंख्या 14,691, STची लोकसंख्या जी आहे ही 592 आहे. प्रभाग क्रमांक 49 बालाजीनगर KK मार्केट, एकूण लोकसंख्या आहे 58,027, SCची लोकसंख्या आहे 4,861, STची लोकसंख्या 301. प्रभाग क्रमांक 50 सहकारनगर तळजाई हा जो भाग आहे याच्यामध्ये एकूण लोकसंख्या जी आहे 62,398, SCची लोकसंख्या आहे 16,094, STची लोकसंख्या आहे 453, SC 16,094 आणि ST 453. प्रभाग क्रमांक 51 वडगाव आणि पाचगाव पर्वती, एकूण लोकसंख्या 67,289, SCची लोकसंख्या आहे 5,172, STची लोकसंख्या आहे 596. प्रभाग क्रमांक 52 नांदेड सिटी सन सिटी, एकूण लोकसंख्या जी आहे 66,726, SCची लोकसंख्या आहे 3,343, STची लोकसंख्या आहे 567. प्रभाग क्रमांक 53 खडकवासला नरे, एकूण लोकसंख्या जी आहे ती 63,252, SCची लोकसंख्या आहे 7,947, ST आहे 629. प्रभाग क्रमांक 54 धायरी आंबेगाव, एकूण लोकसंख्या 58,447, SCची लोकसंख्या आहे 6,723, STची लोकसंख्या आहे 1,192. प्रभाग क्रमांक 55 जो आहे हा धनकवडी आंबेगाव पठार, एकूण लोकसंख्या जी आहे 57,719, SCची लोकसंख्या आहे 4,574, STची लोकसंख्या आहे 679. प्रभाग क्रमांक 56 जो आहे हा चैतन्यनगर भारतीय विद्यापीठचा आहे, एकूण लोकसंख्या जी आहे या भागातली 56,327, SCची 3,742, STची जी संख्या आहे ही 441 आहे. प्रभाग क्रमांक 57 सुखसागर नगर राजीव गांधी नगर, एकूण लोकसंख्या 55,971, SCची लोकसंख्या आहे 5,651, STची लोकसंख्या आहे 527. प्रभाग क्रमांक 58 कात्रज गोकुळनगर, एकूण लोकसंख्या जी आहे 57,847, त्याच्यामध्ये SCची जी लोकसंख्या आहे 7,305 आणि STची लोकसंख्या आहे
1299. असे हे एकूण 58 जे प्रभाग आहेत या प्रभागांची माहिती आता आपल्यापर्यंत आम्ही दिलेली आहे. मित्रांनो, रोज असे नवीन नवीन अपडेट आपल्या महापालिका पुणे महानगरपालिका निवडणुकी संदर्भात येत आहेत. ही संपूर्ण माहिती आम्ही आमच्या चॅनलद्वारे आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. आमचं बातमी.in हे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या प्रभागातील सर्व मित्रमंडळींना, नातेवाईकांना हे शेअर करा. धन्यवाद.